बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा भाग 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 17 भाग झालेले आहेत आणि 485 ओव्या झालेल्या आहेत. आज त्या पुढचा भाग म्हणजे 18वा भाग पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे यालाच क्षेत्रज्ञ विभाग योग असेही म्हणतात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपली गुरुची उपासना करून करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात हे सांगतात अर्जुनास. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात की क्षेत्रज्ञ, सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे हे जाण. नंतर हे जे क्षेत्र आहे, हे जे शरीर आहे याच्यावर कोणाची सत्ता आहे या संदर्भात कर्मवादी, तसेच सांख्यमतवादी, नंतर संकल्पवादी आणि स्वभाववादी आणि कालवादी हे आपापल्या परीने टिप्पणी करतात, विश्लेषण करतात. पण कोणालाही हे सांगणं कठीण होऊन जातं की या शरीरावर सत्ता कोणाची आहे, या क्षेत्रावर सत्ता कोणाची आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की तुला आता क्षेत्र म्हणजे काय ते समजून सांगतो. आणि भगवंत त्याला सांगतात की हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. आणि त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये की ज्याचं निरूपण आपण 12 दिवस झालं करत आहोत फक्त एका श्लोकाचं, या श्लोकामध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. या लक्षणांमध्ये मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे या गोष्टी ज्याच्या मध्ये आहेत तो सत्पुरुष आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर यातली मनाची इच्छा आपण पाहिलेलं आहे, दांभिकपणा नसणे हे पाहिलेलं आहे, अहिंसा आपण पाहिलेली आहे की जी प्राण्यांच्या बाबतीत, प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत, किडामुंगीच्या बाबतीत सुद्धा आपल्या मनात अहिंसा आणि प्रेम असलं पाहिजे, दया असली पाहिजे, दयाभाव असला पाहिजे. म्हणजे आपण कुणाची हिंसा करायला नको. तसंच शब्द अहिंसेच्या बाबतीत आपण पाहिले, शब्द कसे वापरावे, कसं बोलावं, काय बोलू नये. तर शब्द कसे असावेत, तर आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे आपले शब्द असावेत. प्रत्येकाशी बोलताना आपण अशा पद्धतीने बोललं पाहिजे की जसं आई वडिलास जसं आपलं उपदेश करतात तसं आपण बोललं पाहिजे. मग कसं बोललं नाही पाहिजे, तर एखादा डचकून जागा होईल किंवा एखाद्याचं बेत मोडेल, भीती वाटेल अशा पद्धतीने बोलायचं नाही. किंवा एखाद्याच्या मनाला पीडा होईल असं बोलायचं नाही. आपलं बोलण्यात खरेपणा असला पाहिजे. आपलं बोलणं हे मऊ, परिमित आणि प्रेमळ असलं पाहिजे. म्हणजेच काय, आपलं बोलणं टोकदार नसावं, शब्दांना टोक नसावं, धार नसावी की जेणे समोरच्याचं अंतःकरण रक्तबंबाळ होईल असं आपलं बोलणं नसावं. तसंच आपले शब्द खरे असावेत, मऊ, परिमित आणि प्रेमळ असावे. अमृतांच्या लाटांप्रमाणे ते तोंडातून निघायला हवेत. आपले शब्द असे असावेत की ज्यातून वाद उत्पन्न होता कामा नये, दुसऱ्याला त्रास होता कामा नये. आपल्या शब्दांपासून दुसऱ्यास
निंदा आणि छळ होता कामा नये किंवा त्याच्या मनात वर्मी आपले शब्द लागावेत असं असं नसावेत. किंवा अजून एक गोष्ट आहे की आपल्या बोलण्यामध्ये अटीतटी नसाव्यात, अवसान नसावं, कपट आशा नसावी, शंका व ठकबाजी नसावी. तर हे आपण अहिंसा या विषयामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर अहिंसेनंतर आपण सुचिरभूतपणा आपण कालपासून पाहत आहोत. अहिंसेच्या नंतर आपण शांती पाहिलेली आहे, सरळपणा पाहिलेला आहे, आचार उपासना आपण पाहिलेली आहे की आचार उपासनेमध्ये वर आपण जवळजवळ 3 ते 4 भाग झालेत आपले. नंतर अंतःबाह्य सुचिरभूतपणा हे आपण पाठीमागच्या 2 भागांमध्ये पाहिलेलं आहे. सुचिरभूतपणा म्हणजे काय? तर जसं कापूर हा आतून आणि बाहेरून जसा शुद्ध असतो, तसं आपलं मन शुद्ध असायला हवं. किंवा जे रत्न असतात ते आतूनही चकचकीत असतात आणि बाहेरूनही चकचकीत असतात. तसं आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. याला सुचित्व असं म्हणतात. म्हणजे आत आणि बाहेर हा भेद नसणे. जे ओठावर आहे तेच पोटात आहे, जे पोटात आहे ते ओठावर आहे. आत एक बाहेर एक असा दांभिकपणा नसतो. त्याला सुचिरभूतपणा म्हणतात. किंवा यालाच सुचित्व असं म्हणतात. तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 18 श्लोक नंबर 7 आणि ओवी नंबर 486. वस्सावरुणी धेनुचे स्नेह रानानवचे नवती भोग सतियेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेविलाची ठाये तैसा देहो चालिता न होये चळू चित्ता जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाची आयेर झारा सवे पंथून चले धनुर्धरा का नाही जेवी तरुवरा जेणे जाणे. बघा आतापर्यंत आपण जे सत्पुरुषाची लक्षणं पाहिलेली आहेत त्यात आपण सुचित्व पर्यंत आलेलो आहोत. अहिंसा वगैरे पाहिलं आपण, बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आज आपण स्थिरता, मनाची स्थिरता कशी असावी या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर या 486 पासूनच्या ओव्यामध्ये हेच आलेलं आहे की ज्याप्रमाणे गाय रानात चरावयास गेली तरी तिचे लक्ष तिच्या बरोबर रानात न जाता घरी वासरापाशी असते, अथवा पती बरोबर सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीस सहगमनासमयीचे भोग प्रेरणादायक नसतात, किंवा कृपण घर सोडून लांब गेला तरी त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. त्याप्रमाणे देहाचे व्यापार जरी चालू असले तरी ज्याचे चित्त स्थिर असते, धावणाऱ्या ढगांबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही अथवा फिरणाऱ्या नक्षत्राबरोबर ध्रुव फिरत नाही, अर्जुना प्रवास करणाऱ्या मनुष्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता वाट चालत नाही किंवा झाडे जात येत नाहीत. बघा यात ह्या 4-5 ओव्यांमध्ये हे सांगितलेलं आहे की मनाची स्थिरता कशी असावी. त्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत की गाय जरी रानात चरत असेल त्याचं मन कुठं असतं? गोठ्यात बांधलेल्या आपल्या वासरापाशी असतं. नंतर कृपण म्हणजे जो कंजूस मनुष्य असतो तो घर सोडून जरी लांब निघून गेला तरी त्याचं चित्त कुठं असतं? घरात पुरून ठेवलेलं जे धन असतं तिथं असतं की ते धन कोणी घेऊन जाईल का, कोणी घरामध्ये येऊन ते धन उकरून घेऊन जाईल का, वगैरे वगैरे चिंता त्याच्या मनामध्ये असते.
देहाचे व्यापार जरी चालू असले तरी याप्रमाणे जरी देहाचे व्यापार चालू आहेत, म्हणजे आपण खातो, जेवतो, चालतो, बोलतो, बघतो, सगळं आपले व्यापार चालू असतात, तरी सुद्धा ज्याचे मन चित्त हे स्थिर असते, स्थिर असायला हवं. कसं, तर गाय जरी रानात चरत असेल तर तिचे चित्त कुठं असतं? गोठ्यात बांधलेलं त्याच्या पिलापाशी असतं. त्यामुळे तिचं चित्त स्थिर कुठं आहे? पिलापाशी आहे. तसंच जो कृपण असतो त्याचं चित्त कुठं असतं? घरात पुरून ठेवलेल्या द्रव्यापाशी असतं. तसंच आपले जरी इंद्रियांचे व्यापार चालू असले तरी आपलं चित्त स्थिर असायला हवं. त्यासाठी अजून काही उदाहरणं दिलेली आहेत, की धावणाऱ्या ढगांबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही, ढग धावतात, आकाश तिथंच असतं. जे निळं असतं आकाश ते तिथंच असतं आणि त्याच्या खालून ढग वाहत असतात. किंवा फिरणाऱ्या नक्षत्रांबरोबर ध्रुव फिरत नाही, ध्रुव तारा कधीही फिरत नसतो. ध्रुव तारा हा एकाच ठिकाणी स्थिर असतो. ध्रुव तारा हा पहाटे उगवतो आणि तुम्ही पहा, तो एवढा चमकदार असतो तारा तो. तुम्ही कधी सकाळी लवकर जर उठून आकाशामध्ये पाहिलं, साधारण पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ध्रुव तारा दिसेल. पूर्वेकडे दिसतो तो. साधारण आपल्या जमिनीशी 60 ते 65 कोनामध्ये तो तुम्हाला ध्रुव तारा दिसेल. अतिशय चमकणारा तारा असतो आणि इकडून पहाट म्हणजे दिवस उगवायला लागलेला असतो. इतर सगळे चांदणे माळवून जातात, पण तरी सुद्धा हा तारा चमकत असतो. एवढा चमकदार तारा असतो. तो कधीही त्याची जागा सोडत नाही. म्हणजे तो स्थिर असतो. तसंच आपण स्थिर असणं गरजेचं आहे. आता स्थिर कुठं कुठं आपलं मन असायला हवं? कशा पद्धतीनं असायला हवं? स्थिरतेचं महत्व काय आहे? हे इथून पुढच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. तैसा चळनवलनात्मकी असोनिये पांचभौतिकी भूतो मी एकी चळीजेना बहुटोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसे उपद्रव उमाळे न लोटे जो दैन्य दुखी न तपे भय शोकी न कपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी आरती अशा पिढी भरे वय व्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नवे चित्त निंदा निस्तेज दंडी कमर लोभावर पडी परी रोम नवे वाकुंडी मानसाची. ज्या त्याप्रमाणे पंचभूतात्मक शरीराची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी ज्याचे मन कोणाच्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही म्हणजे स्थिर असते. बघा, चित्त स्थिर कसं असायला हवं ते इथं सांगितलेलं आहे. जरी आपले इंद्रियांची हालचाल होत असेल, इंद्रियांची हालचाल कशामुळे होते? पंचमहाभूते आपली इंद्रियांची हालचाल करत असतात. हालचाल जरी होत असते तरी मन हे कोणत्याही विकाराने ढळता कामा नये, म्हणजे ते स्थिर असायला हवं. कसं, तर वावटळीच्या योगाने ज्याप्रमाणे पृथ्वी हालत नाही त्याप्रमाणे विकाराच्या योगाने ज्याचे मन ढळत नाही. जोराचा वारा आला, वावटळ आलं म्हणून काही पृथ्वी हलते का? पृथ्वी कशी स्थिर असते. कितीही वारा आलं, कितीही पाऊस आला तरी पृथ्वी थोडी हलणार आहे, एवढी मोठी पृथ्वी. तसं आपलं मन दृढ असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. कसं, ते पुढे सांगितलंय. समजा आपल्याला दारिद्र्य आलं किंवा दुःख आलं, यापासून जो पीडित होत नाही, भीती व शोक यापासून जो व्याकुळ होत नाही व देहास मृत्यू आला असता जो भीत नाही. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात. आयुष्यामध्ये एकदा तरी मनुष्य असं मोठ्या अडचणीत अडकत असतो. त्यावेळेस त्याला कोण वाचवतं?
त्याचे मित्रमंडळी वाचवत नाहीत, त्याचे आई वडील वाचवू शकत नाहीत. असे काही घटना असतात की ज्यात मित्रमंडळी, आई वडील, जवळचा पैसा, आरोग्य काही वाचवू शकत नाही. सगळ्यात जवळचा मित्र आपला जर कोण असेल अशा वेळेस म्हणजे पोलीस वगैरे सगळी यंत्रणा, न्याय व्यवस्था हे फार लांब असतात. मग सगळ्यात जवळचा आपला मित्र किंवा सगळ्यात जवळचं हक्काचं जे जर काय गोष्ट काय असेल ती म्हणजे मनाची स्थिरता. अशा वेळेस जर तुमचं मन स्थिर असेल, अशा कुठल्या गोष्टीला जर तुम्ही घाबरला नाही, स्थिर मन असेल तर तुम्ही घाबरणार नाही. लक्षात घ्या. तुमचं मन हललं की तुम्ही घाबरला. घाबरला की तुम्ही त्या संकटातून बाहेर निघूच शकत नाही. आणि अशा संकटांना तोंड देण्यासाठीच, मन स्थिर करण्यासाठीच आपण असे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचले पाहिजेत. हे ग्रंथ वाचून आपली स्थिरता वाढत असते. आपलं मानसिक बळ वाढत असतं. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रंथ आपण वाचायला हवेत. तर दारिद्र्य आलं, दुःख आलं किंवा त्यापासून होणारी पीडा होत असेल, भीती, शोक यापासून जो व्याकुळ होत नाही, यापासून कोण घाबरून जात नाही व देहास मृत्यू जरी आला तरी तो भीत नाही. समोर मृत्यू आलेला आहे तरी घाबरत नाही. बघा, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे भरपूर प्रसंग होऊन गेले, भरपूर प्रसंग आले. शिवाजी महाराज जर खचले असते, घाबरले असते, स्थिर राहिले नसते तर हा महाराष्ट्र बनलाच नसता. हिंदवी स्वराज्य स्थापन झालंच नसतं. मराठ्यांचं साम्राज्य आलंच नसतं. म्हणजे सगळ्यात जवळचा मित्र कोण? तर स्थिरता, आपलं मन. त्यातलंच एक उदाहरण आहे की अफझल खान हा अतिशय बलाढ्य जो शत्रू होता, तो स्वराज्यावर चालून आला. तो येत असताना तुळजापूर, पंढरपूर असे देवस्थान उद्ध्वस्त करत येत होता. तो दौंड पर्यंत आला. त्यावेळेस शिवाजी महाराज हे ढळले नाहीत, ते घाबरले नाहीत. ते त्यावेळेस रायगडावर होते. त्यावेळेस त्यांनी मन स्थिर ठेवून अगदी धाडसानं अतिशय योजना तयार केली. आम्ही आपल्या वकिलाच्या मार्फत एक पत्र पाठवलं अफझल खानाला. पत्र काय पाठवलं की आपण मोठे आहात, आपण शूरवीर आहात, आपण एवढे बलाढ्य आहात आणि आमचे जे राजे आहेत ते आपल्या या आपलं जे शूरत्व आहे त्याच्यावर ते थोडक्यात त्यांनी हे सांगितलं की आमचे राजे आपल्यास घाबरलेले आहेत आणि आपली भेट घेऊ इच्छितात, पण ते पुण्याला येऊ शकत नाही. ते घाबरलेले असल्यामुळं ते पुण्याला येऊ शकत नाही. तर त्यांची अशी विनंती आहे की तुम्ही त्यांना रायगडावर जाऊन भेटावं. मग त्यावेळेस अफझल खान म्हणतो की ठीक आहे. मग तो जावळीच्या जंगलामध्ये त्यांची भेट ठरते. आता बघा, जर शिवाजी महाराजांचे जर मन स्थिर नसलं असतं, घाबरलं असतं, मन जर घाबरून गेलं असतं तर अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी केलाच नसता. आता प्लॅन काय केला सांगतो. योजना कशी असते. मनुष्य योजनेने जिंकत असतो आणि योजना तयार करण्यासाठी मन स्थिर असावं लागतं. तर त्या स्थिर मनाची कमाल काय तुम्हाला सांगतो. त्यावेळेस त्याचा बलाढ्य असं सैन्य, पण त्यांनी बरोबर कावेबाजपणा करून पत्र पाठवलं. पत्रातून असं सांगितलं की आम्ही घाबरलेलो आहोत, पण आपल्याला आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे, म्हणून तुम्ही इकडे या. म्हणून त्या जावळीच्या जंगलामध्ये जिथं दऱ्या खोलऱ्या आहेत अशा अडचणीच्या ठिकाणी ते सर्व सैन्यासहित अफझल खानाला बोलवलं. आता अफझल खान तो अफझल खानच. अफझल खानाने कधी रामायण वाचलेलं नव्हतं, महाभारत वाचलेलं नव्हतं. अफझल खानाने अशी जे शास्त्र
अशी पुस्तक, असे ग्रंथ वाचले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र हे सगळं ग्रंथांचं ज्ञान हे त्यांच्या आई जिजाबाईंनी दिलेलं होतं. त्यामुळे त्यांना चांगलं माहिती होतं स्थिरता म्हणजे काय असतं, धाडिष्ट म्हणजे काय असतं, शौर्य म्हणजे काय असतं. अशा बिकट प्रसंगी आपलं मन कसं ताब्यात ठेवायचं असतं आणि त्यातून कसा मार्ग काढायचा, हे सगळं हे रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी आणि असे ग्रंथ वाचून त्यांना चांगलं पक्क ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी योजना केली आणि अफझल खानाचा जो अहंकार आहे तो वाढवला. म्हणजे अफझल खानाला असं वाटलं की ये तो शिवा चीटी है उसको मैं ऐसे मसल दूंगा. एवढा त्याचा त्यांनी तेवढं त्याला त्यांनी गाफील ठेवलं, गाफील केलं त्याला. कारण त्याचा अहंकार त्याने वाढवला. तुम्ही मोठे आहात, महान आहात, एवढं मोठं आपलं सैन्य आहे, तुम्ही बलाढ्य आहात, आपण मोठे आहात आणि आम्ही मात्र छोटे आहोत, आम्ही घाबरलो आहोत, म्हणून आपण आम्हाला भेटायला यावे, आमच्याकडून चुकी झालेली आहे असं म्हणून त्याला भेटायला बोलवलं अडचणीच्या ठिकाणी. विषय इथंच संपत नाही, तर त्यानंतर अतिशय कल्पकतेने योजना केलेली असते. तर योजना कशी केलेली असते, जी भेट ठरलेली असते ती एका मोठ्या शामियानात ठरलेली असते. त्या शामियानामध्ये असं ठरलेलं असतं की शिवाजी महाराज आणि त्यांचा एक अंगरक्षक, तसंच अफझल खान आणि त्याचा एक अंगरक्षक एवढेच असणार. दोघांची त्या शामियानामध्ये भेट होणार असंही ठरलेलं असतं. म्हणजे आपापलं सैन्य त्यांनी त्या शामियानापासून, भेटीच्या ठिकाणापासून लांब ठेवायचं असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे दोघंही येतात. दोघांच्या बरोबरचे जे 10-10, 5-5 जे शिपाई होते ते त्या शामियानाच्या बाहेर थांबवले जातात. फक्त राजे अफझल खान हे शामियानामध्ये जातात. त्यांचे दोन्ही अंगरक्षक बाहेर वाट बघत असतात. आतमध्ये गेल्यानंतर खोटं खोटं हसून तो 7 फूट उंचीचा जो बलाढ्य अफझल खान होता, तो कुत्सित हसून, खोटं खोटं हसून दोन्ही हात पसरतो आणि शिवाजी महाराजांना म्हणतो, आओ गले मिल जाओ, म्हणजे आपण मित्र आहोत, या, असं म्हणून शिवाजी महाराजांना मिठीमध्ये घेतात. शिवाजी महाराज सामान्य उंचीचे होते, ते त्याच्या छातीला लागत असतील आणि शिवाजी महाराजांची मान तो डाव्या बगलेमध्ये दाबून धरतो. आता हा कावा शिवाजी महाराजांनी ओळखलेला असतो, पण शिवाजी महाराज हे पक्के योजनाबद्ध होते. सगळ्या योजना, सगळ्या शक्यता डोक्यात ठेवून त्यांनी योजना बनवलेल्या होत्या. दोघांची शस्त्र बाहेर होती, दोघंही मोकळ्या, काही शस्त्राशिवाय आतमध्ये गेलेले होते. पण अफझल खानाने त्याची कट्यार एका ठिकाणी लपवून ठेवली होती. त्याने ती कट्यार काढली आणि शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला. शिवाजी महाराजांनी आतमधून चिलखत घातलेलं होतं, त्यामुळे त्यांचा सदरा फक्त टारटारा फाडला. हा घात झालेला लक्षात आल्यामुळं शिवाजी महाराजांनी आपल्या अंगठ्या ज्या होत्या, अंगठ्याच्या आतल्या बाजूनं वाघ नखे लावलेले होते. त्या वाघ नख्याच्या साह्याने त्यानं अफझल खानाचं पोट फाडलं आणि हा गदारोळ ऐकल्यानंतर दोघही अंगरक्षक आतमध्ये आले. तो कुलकर्णी नावाचा जो अंगरक्षक होता अफझल खानाचा, त्यानं शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर वार केला तलवारीनं. कपाळाला तलवार चाटून गेली. त्याच बरोबर दुसरा वार करत असताना जो सय्यद बंडा होता, जो अफझल खानाचा, शिवाजी महाराजांचा जो अंगरक्षक होता, त्यानं वरच्या वर त्याचा हात उडवला आणि अशा पद्धतीने धुमश्चक्री चालू झाली. नंतर अफझल खानाचं मुंडकं छाटलं गेलं आणि इथंच योजना संपत नाही, तर त्यानंतरची अशी योजना तयार केली होती शिवाजी महाराजांनी की जंगलामध्ये त्यांनी प्रत्येक झाडांवर अशी त्यांचं सैन्य लपवून ठेवलं होतं. त्यांना इशारा दिली, म्हणजे इशारा केला
आणि त्या सैनिकांनी जे गाफील सैन्य होतं अफजल खानाचं अख्खं सैन्य तोडून काढलं. कारण ते अडचणीत सापडलेलं होतं. मोठमोठे त्यांच्याजवळ तोफा होत्या. अजून काय काय बरचसं सामान होतं. तेवढं त्यांना घेऊन जाणं शक्य नव्हतं. अक्षरशः जीव मुठीत धरून ते सैरावैरा पळू लागले. सगळ्यांना तोडून काढलं. हे सगळं शक्य झालं ते फक्त मनाच्या स्थैर्यामुळं, धाडसामुळं आणि अतिशय उत्तम योजना केल्यामुळं. तर हेच आपल्याला या अशा ग्रंथातून शिकायचं असतं. ते म्हणजे त्यातला महत्वाचा गुण म्हणजे हा स्थैर्य. तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येतं, दुःख येतं, त्यानं पीडा होते, भीती, शोक होतो. शोकानं आपण व्याकुळ होतो. देहास मृत्यू जरी आला तरी घाबरायचं नाही, हे इथं सांगितलेलं आहे. एखादी वस्तू, एखादी वस्तूची आशा अथवा एखादी पीडा याच्या भराने आणि वृद्धापकाळ व व्याधी ही प्राप्त झाली असता ज्याचे चित्त मागे डुंकूनही पाहत नाही. बघा, बऱ्याचशा वेळेस असं होतं की वृद्धापकाळानं म्हणा किंवा काय व्याधी झाली किंवा अकस्मात आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाला, तर त्यामुळे मनावर एक मोठा आघात होतो आणि का आता आपण जगतो असं वाटायला लागतं. या जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं, आता माझ्या आयुष्यात काय राहिलेलं आहे, असे नाना प्रकारचे प्रश्न मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. अशा वेळेस हे मनाचं स्थिरत्व कामाला येतं. म्हणजे असं कुठलं जरी दुःख आलं तरी चित्त ढळता कामा नये, मन हलता कामा नये, मन हेलकावता कामा नये. यासाठी स्थैर्य महत्वाचं असतं आणि स्थैर्य येण्यासाठी असे ग्रंथ वाचणं हे महत्वाचं असतं. बघा, मला चांगलं आठवतं, माझ्या आईला अनेक व्याधी होत्या. तिचं खुबा 2दा मोडला होता. त्याचं ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन करत असतानाच तिला कोविड झाला, कोरोना झाला तिला. आता आम्हाला प्रश्न पडला की आईला ही गोष्ट सांगायची कशी? आई घाबरून जाईल. पण सांगणं तर भाग होतं, कारण कोरोना झाल्यानंतर तिला परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं होतं. ते खुबा मोडल्याचं ऑपरेशन करून घरी आणते ना आणते, तर तोपर्यंत कळलं की तिला कोरोना झालेला आहे. घरामध्ये ठेवणं शक्य नव्हतं. मग सांगायला तर हवं. म्हणून घरी आणलं आणि तासाभरात तिला सांगितलं की आई तुला कोरोना झालेला आहे. आम्हाला वाटलं होतं आई घाबरून जाईल, रडून जाईल, रडत बसेल, खचून जाईल. ते म्हणते मग त्याला काय होतंय? झाला तर झाला. चला घेऊन मला हॉस्पिटलमध्ये. एवढं सहजगत्या तिने घेतलं की आम्हाला आत्ता कळतं की ती तिच्या मनाची स्थिरता होती. शेवटपर्यंत ती लढली. शेवटपर्यंत तिची जगण्याची इच्छा होती. 2 ते 3 महिने ती बेड रेस्टवर होती. तरी सुद्धा तिला असं कधी वाटलेलं आम्हाला जाणवलं नाही की आता मला पुरे झालं म्हणून. कधीही वाटलं नाही. ती नेहमी आम्हाला म्हणे, "ठीक आहे, ह्या आजारातून मी बरी होईल. हे काय खुबा मोडलं ठीक आहे." वय वर्ष 80च्या पुढे होतं तिचं. त्यातून सुद्धा मी बरी होईल ही तिची मनाची हिरवं असण्याची ही लक्षण आहे. ती म्हणे, "मी यातूनही बरं होईल. मी पुढे चालायला लागेल. माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या बंगल्याच्या गार्डनमध्ये ऊन खात बसायला हवे." म्हणजे ती बेड रेस्टवर होती 5-6 महिने, तर ती काय म्हणते, "थोड्या दिवसात मी बरी होणार आहे आणि मी माझ्या बंगल्याच्या दारामध्ये कोवळं ऊन खात बसणार आहे लॉनवर." बघा, किती हिरवं मन होतं. दुसरं कोण असलं तर खचून गेलं असतं. कोरोना झाला अशा परिस्थितीवर ठीक आहे, होईल बरं म्हणते, त्याला काय? झाला तर झाला, घेऊन चला मला दवाखान्यात. म्हणजे समोर साक्षात मृत्यू दिसला, तर तिचं मनाचं स्थिरता एवढी होती की अजिबात ढळली नाही ती. तर एक्झॅक्टली हेच इथं सांगितलेलं आहे, की वृद्धापकाळाला कुठली व्याधी आली, तरी ज्याचे चित्त मागे ढुंकूनही पाहत नाही. ठीक आहे, आली तर आली व्याधी, त्याला काय? म्हणून आपण काय जगायचं सोडायचं काय? किंवा निंदा, अपमान, दंड, काम, लाभ
यांचा वर पगडा झाला असता ज्याचे मनाची वृत्ती माघारी फिरत नाही. कोणी निंदा केली किंवा दंड झाला म्हणजे फाशी झाली समजा, किंवा भयानक असा अपमान झाला, किंवा मोठा लाभ झाला, काहीतरी मोठी लॉटरी लागली, आपली एखादी जमिनीचा तुकडा असतो, अचानक तिथून एखादा हायवे जातो, ज्या जमिनीची किंमत आपण जास्तीत जास्त 50 लाख येणार असते तिथं 10 कोटी रुपये येतात. असं झालं की जे सामान्य लोक असतात ते हुरळून जातात. मग त्या पैशाचं करायचं काय? मग असे लोक लगेचच व्यसनाच्या आहारी जातात. चटकन ही लोक पैशाच्या आहारी जातात. म्हणून जे काही मोठी मोठी शहरं आहेत, शहराच्या पेरीफेरीवर, शहराच्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत, ज्यांच्या जागांना अफाट किमती आलेल्या आहेत, तर अशा शेतकऱ्यांची मुलं बघा, हाता बोटामध्ये अंगठ्या असतात, गळ्यात मोठ्या मोठ्या साखळ्या असतात, बुलेट किंवा बोलेरो गाडी किंवा सुमो, सुमो पूर्वी वापरायचे, आता त्याच्या पुढच्या मोठ्या मोठ्या गाड्या, फॉर्च्युनर वगैरे गाड्या पण फिरत असतात ते पोरं डोळ्याला गॉगल लावून. का? आयता पैसा. मग तो पैसा वापरायचा कशी याची अक्कल नाहीये. म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा जर जास्त पैसा आला तरी तो पचत नसतो. पैसा पचवायला सगळ्यात जास्त ताकद लागते आणि ती ताकद असल्या ग्रंथामधून येत असते. अशा ग्रंथाच्या वाचनामधून ती ताकद येत असते. मग ते मन स्थिर होत असतं. असा जर पैसा आला तर तो पचवायला अतिशय जास्त ताकद लागते, ते पचत नाही. आणि ज्याने आपली शेती एखाद्या बिल्डरला विकलेली आहे, ते बिल्डिंग पूर्ण होऊन झाले तरी झाली, 2-4 वर्षाचा कालावधी गेला, 2-4 वर्षात ह्याच्या हातातले पैसे संपून जातात आणि तोच जागा मालक त्याच बिल्डिंगच्या दारात वॉचमन म्हणून कामाला लागलेला असतो. म्हणजे मनाची स्थिरता किती महत्वाची बघा. पैसा आला की उडवायचा, काय वाटेल ती व्यसनं करायची. पैसा येतो आणि जातो, पण जाताना मात्र व्यसन मागं सोडून जात असतो, दुःख मागं सोडून जात असतो. त्यामुळं असा एकदम पैसा झाला, लाभ झाला तरी सुद्धा आपलं मन हे स्थिर असायला हवं. म्हणजे मग असं आपण व्यसनामध्ये अडकून जात नाही. आकाश तुटून पडले, आता आपल्याला ओळ वाचावं लागतील. आकाश हे ओरसे पृण्वीवरी वीरो, आकाश हे ओसरो पृणीवरी वीरो, परी नेणे मोहरो चित्तवृत्ती, हाती हाला फुली पासवणा जेवी न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शेली, शेलीला सांता शिरार्णवयाचिया कल्लोळी, कंपू नाही मंदाराचळी, आकाश न जळे जाळी वणवीचिया, तैशा आल्या गेल्या उर्मी, नवे गजमज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही, पैस्थैर्य ऐसी भाष बोली जे जे सविशेष, ते हे दशागा देख दिखणीया. आकाश तुटून पडले किंवा पृथ्वी विरून गेली तरी ज्याची चित्तवृत्ती माघारी फिरत नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून जातो बघा. अगदी क्षुल्लक गोष्टी असतात. माहेरी सून रुसून माहेरी निघून गेली, झालं. तेवढ्यानं एवढं आकाश पाताळ आपण एक करतो, काय झालं असेल, कसं झालं असेल, काय झालं असेल, झालं तर झालं, गेली तर गेली, ठीक आहे, शांत झाले की येईल. हा, तिला काय प्रॉब्लेम झालाय का, मुलानं काय चुकीचं वागलं का, एवढं चौकशी करणं आपलं काम आहे. पण अशा छोट्या मोठ्या गोष्टींना आपलं चित्त ढळू द्यायचं नाही. इथं काय सांगितलेलं आहे, आकाश तुटून पडले, पृथ्वी विरून गेली तरी सुद्धा चित्तवृत्ती माघारी फिरली नाही पाहिजे. एवढं मन तुमचं दृढ असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे.
हत्तीला फुलाने मारले असता त्याचा मार जसा त्याचे पासंगालाही नसतो. हत्तीला जर आपण फुलाने मार मार मारलं त्याला काय लागणार आहे हो? त्याला काही लागणार नाही. फुलानं काय मार लागणार आहे त्याला? त्याला पासंगाला तो पुरत नाही. तसा दुर्वाक्य रूप बाणांनी मारले असता जो मागे पाहत नाही. बघा कोणी एखादं काय आपल्याला बोललं की लगेच आपला अहंकार आपला ताबा घेतो. अहंकार आपला ताबा घेतो म्हणजे काय माहितीये का? अहंकार आपला ताबा घेतो याचा अर्थ की आपण आपला जो स्थैर्य आहे, आपला जो धीर आहे, आपल्या मनावरचा जो ताबा आहे तो आपण आपल्या हातून सुटून जातो आणि मग तिथून पुढचं जे सगळं काम करतो तो अहंकार करत असतो. आणि अहंकारानं कधी चांगलं काम केलेलं बघितलंय का तुम्ही? अहंकार कधीही चांगलं काम करत नाही. म्हणून काय इथं काय सांगितलेलं आहे की दुर्वाक्य रूप बाणाने मारले असता जो मागे पाहत नाही. कोणी मागे किती भुंको, काय फरक पडतो आपल्याला? कोणी वाईट बोलो, चांगलं बोलो, काही फरक पडत नाही. चांगलं बोललं तरी आपलं स्थैर्य हल्लं नाही पाहिजे, वाईट बोललं तरी हल्लं नाही पाहिजे. दुर्वाक्य रूप बाणाने म्हणजे कोणी वाईट बोललं तर लगेच आरेला कार्य करत बसायचं का? नाही. त्यानं आपलीच किंमत कमी होते. आपण छोट्या गोष्टीनं रिॲक्ट केलं तर आपण छोटं बनत जातो. तुम्ही जेवढ्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहन करचाल, जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना रिॲक्ट करत छोटी छोटी मुलं रिॲक्ट करतात छोट्या गोष्टींना, म्हणून त्यांना आपण छोटे म्हणतो ना. आपण मोठे आहोत तर अशा छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. मग इथं काय सांगितलेलं की पृथ्वी विरून गेली किंवा आकाश जरी तुटून पडलं तरी तुमची चित्तवृत्ती माघारी फिरली नाही पाहिजे. जसं की हत्तीला फुलाने मारले असता त्याचा मार जसं त्याला त्याच्या पासंगालाही पुरत नाही, तसा दुर्वाक्य रूपे बाणाने मारले असता जो मागे पाहत नाही. क्षीराब्दीच्या लाटाने ज्याप्रमाणे मंदराचल हलत नाही किंवा वणव्याच्या ज्वालाने आकाश जळत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांवर विषय विकारांची कितीही लाटा आल्या किंवा गेल्या तरी ज्याचे मन गडबडत नाही किंवा कल्पांतीचे जो धैर्य सोडत नाही. म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात ठेवली पाहिजेत. हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस तुमचं मन स्थिर आहे त्यावेळेस. मन स्थिर असेल तर इंद्रियांना आपण आपल्या ताब्यात ठेवू शकतो, नाहीतर इंद्रिय आपल्याला ताब्यात ठेवतात. आणि इंद्रिय ज्यावेळेस मनुष्याला ताब्यात ठेवतात त्या मनुष्याकडून अपराध घडतात, त्या मनुष्याकडून चोऱ्या घडतात, दरोडे घातले जातात, अत्याचारासारख्या घटना घडतात. हे कशामुळं? तर त्याच्यावर त्याचा स्वतःचा ताबा नसतो, तर इंद्रियांनी त्याचा ताबा घेतलेला असतो. म्हणून या गोष्टी घडतात. म्हणून इथं सांगितलेलं आहे की स्थैर्य किती महत्वाचं आहे. हे डोळस अर्जुना, स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात व जे या नावाने प्रसिद्ध आहे त्याची ही अशी लक्षणं आहेत. ही जी वरची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत ना, याला स्थैर्य असं म्हणतात. तर माणसानं स्थैर्य असं राखलं पाहिजे, स्थिर असं असलं पाहिजे. या पद्धतीनं माणसानं स्थिर असलं पाहिजे. कसं? आकाश तुटून पडलं तरी 72, पृथ्वी विरून गेली तरी चालेल, पण मन आपलं ढळता कामा नाहीये. मनाची चित्तवृत्ती माघारी फिरता कामा नाहीये. कोणी वाघबाणाने वाईट बोललं आपल्याला तरी आपल्याला काही फरक पडता कामा नाहीये. अपमान झाला, दंड झाला किंवा मोठा लाभ झाला तरी सुद्धा आपलं मन, आपली चित्तवृत्ती माघारी फिरता कामा नाहीये. मोठं दुःख झालं, भीती झाली, शोक झाला किंवा कुठला आपल्याला विकार झालेला आहे हे कळलं, आजार झाले समजा, वृद्धापकाळामध्ये काय आजार होतो, तर त्याला काय घाबरून जायचं? ज्यावेळेस मृत्यू यायचं त्यावेळेस येईल. कोणी काय अमरपट्टा घेऊन थोडी झालेला आहे. जे काय होईल ते होईल 72, पण मनाची स्थिरता ढळू द्यायची नाही. स्थिरता ढळली की सगळं संपलं. तर आज आपण हे स्थिरता या विषयावर आपण आज एवढं आपण वाचन केलेलं आहे.
जास्तीत जास्त 10 ओव्या झाल्यात आज, पण विषय अतिशय छान होता, सुंदर होता. आज आपण इथंच थांबत आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपल्या मनाची स्थिरता आपण कशी वाढवू शकतो याचा विचार करायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.